नमस्कार मंडळी, मी देवकी चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। डोसा बनवायचं झालं की तांदूळ डाळ भिजवायचं, मग आंबवायचं अशी पूर्वतयारी करावीच लागते। पण मी तुम्हाला 10 मिनिटात गव्हाच्या पिठाचा असा मस्त हॉटेलसारखा कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। सोडा इनो न वापरता दही जागी एक सिक्रेट साहित्य वापरून सोप्या पद्धतीने हा डोसा कसा बनवायचा आज तुम्हाला माहित पडणार। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपी सुरुवात करूया। इथं हा पेपर डोसा बनवण्यासाठी असं एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि मेजरमेंट तुम्ही कोणत्याही एका वाटीचं सेट करायचं आहे, म्हणजे रेसिपी अजिबात चुकत नाही। आता यासोबतच इथे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आणि याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि इथे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बेसन घ्यायचा आहे आणि यासोबतच इथे 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि आता शेवटी एक सिक्रेट जिन्नस टाकायचा आहे, कारण आपण आज दही वापरणार नाही। त्याऐवजी इथे मी चिमूटभर लिंबूसत्व वापरलेलं आहे। लिंबूसत्व हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज भेटेल। लिंबूसत्व जर इथे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे दही वापरून हे बॅटर बनवू शकता। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला इथे लिंबूसत्व किंवा दही वापरायचं नसेल तर तुम्ही एका लिंबाचा रस पण वापरू शकतात। लिंबाच्या रसाने सुद्धा डोस्याला चांगली चव येते। असं पिठामध्ये सर्व साहित्य एकजीव झालं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकदाच संपूर्ण पाणी वापरलं की पिठामध्ये गुठळ्या तयार होतात, शिवाय पीठ पातळ सुद्धा तयार होऊ शकते, म्हणून एकदाच पाणी नका वापरू। पाहू शकता मंडळी, थोडं थोडं पाणी वापरून असं बॅटर तयार करायचं आहे। यामध्ये आणखी थोडंसं पाणी लागेल, पण ते शेवटी लागणार। आता या पिठाला 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे पीठ हलके होते व बॅटर एकदम गुळगुळीत होतं। पिठामध्ये रवा टाकला की पिठाला बाइंडिंग चांगली येते। तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो। साखर वापरल्याने चव चांगली येते, शिवाय चव बॅलन्स सुद्धा राहते। डोसाला रंग पण चांगला येतो व बेसन वापरल्याने चवही उत्तम येते। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता बॅटर आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आणि बॅटरमध्ये रवा वापरल्यामुळे रवा चांगला भिजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे झाकण लावून ठेवायचं आहे। काय होतं, झाकण लावल्यामुळे बॅटर चांगल्या प्रकारे सेट होतं। तर मंडळी, इथे पीठ सेट होते तोपर्यंत आपण अशी खमंग चटणी बनवून घेऊ। त्यासाठी इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे अर्धी वाटी नारळाची पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर तुम्ही सुकलेल्या नारळाला किसून पण घेऊ शकता, नसेल तर ओल्या नारळाचे असे अर्धी वाटी काप घेऊ शकता। चटणीच्या बाइंडिंगसाठी इथे 2 चमचे फुटाणे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता। तिखटपणासाठी 2 ते 3 मिरच्या अशा रफली कट करून घ्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता। चटणीला इथे आंबूस चव येण्यासाठी मी इथे चिंच वापरलेली आहे। तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही 2 चमचे दह्याचा वापर करू शकता। चटणीला चव चांगली येण्यासाठी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या वापरायचे। रंग आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि शेवटी इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि आपल्याला पाणी न वापरता या चटणीला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार आपल्याला इथे पाणी वापरून चटणी अशी एकदम बारीक वाटून घ्यायची। तर मंडळी, इथे थोडंसं पाणी वापरून अशी मी चटणी घट्टसर अशी चटणी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाण्याचा वापर करून चटणी एकदम अशी पातळ पण बनवू शकता। जर तुम्हाला चटणी 2 ते 3 दिवस टिकवायची असेल तर तुम्ही चटणीला फोडणी पण देऊ शकता। मी इथे कमी क्वांटिटीमध्ये बनवली आहे म्हणून मी फोडणी देणार नाही। तर आता ही चटणी तर आपली तयार झालेली आहे आणि आता लगेच आपण फटाफट नाश्ता बनवायला घेऊ। तर पाहू शकता मंडळी, 10 ते 12 मिनिट झालेली आहेत। आता इथे आपल्याला पीठ चेक करायचं आहे आणि पीठ भिजत ठेवलं ना थोडासा घट्टपणा तर हा येतोच। तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला फक्त 2 चमचे इथे असे पाणी वापरून घ्यायचं आहे। आता चांगल्या प्रकारे पाण्याला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला या डोशामध्ये जास्त कुरकुरीतपणा हवा असेल तर तुम्ही इनो किंवा सोडा इथे वापरू शकता या स्टेजवर, पण इथे मी तुम्हाला इनो किंवा सोडा न वापरताच हा कुरकुरीत डोसा लगेच बनवून दाखवणार आहे। तर इथे डोसे बनवण्यासाठी हा नॉनस्टिक डोसा तवा घेतलेला आहे मी आणि तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे। आता या तव्याचं आपल्याला थोडंसं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे। त्यासाठी असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने तवा आपल्याला चांगला पुसून घ्यायचा आहे। आता इथे अगोदर आपल्याला इथे तेल न वापरताच हा डोसा बनवून घ्यायचा आहे। तेल वापरल्याने काय होतं, डोसा हा गोल गोल फिरतो, त्यामुळे तेल न वापरताच पसरवून घ्यायचा आहे। इथे आधी 1 पळी बॅटर टाकून आपल्याला असं डोसा पसरवून घ्यायचा आहे। जितका होतो तितका आपल्याला हा गोल गोल पसरवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे। आणि आता इथे डोसा पूर्ण पसरवून तयार झालेला आहे। तर हा डोसा सुकेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे।
तर इथे पाहू शकता मंडळी, हा डोसा वरतून पूर्ण सुकलेला आहे. आता काय करायचं, इथे ब्रशने किंवा असं चमच्याने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर सुद्धा लावू शकता. आणि आता आपल्याला डोसा फक्त 2 मिनिटापर्यंत खालतून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पाहताय ना मंडळी, असा मस्त लाल रंगाचा डोसा हा तयार झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा इनो किंवा सोडा न वापरता असा डोसा तुम्ही सुद्धा घरच्या घरी सहज बनवू शकता. कशाला डाळ तांदूळ भिजवायचं आणि पीठ आंबवायचं, अशी कुठलीही पूर्व तयारी न करता मस्त असे डोसे घरच्या घरी तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि हा रंग तुम्ही पाहताय ना, हा साखरेमुळे कॅरमल रंग आलेला आहे इथे. आता अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे डोसे मी लगेच बनवून घेते. तर इथे पाहू शकता रंग किती छान आलेला आहे. आणि कुरकुरीतपणा तर विचारूच नका. ना इनो वापरायचा, ना सोडा, ना दही वापरायची. कोणतीही पूर्वतयारी न करता असा हॉटेलचा पेपर डोसा गव्हाच्या पिठाने तुम्ही सुद्धा झटपट बनवू शकता. तर मंडळी, रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.